मधनं ज्या VHS मिळाल्या त्या पूर्णपणे रिकवर होऊ शकल्या नाहीयेत। हे सगळं जेव्हा घडत होतं त्यावेळेस MNNचे CEO होते दयानंद खांडेकर। म्हणजे दयानंद खांडेकरांकडे याबद्दलची इन्फॉर्मेशन असणार आहे। अशी बरीच नावे जी आपण त्यांच्याकडनं कव्हर करून घेऊ शकतो। हो सर, बस इतकंच ना? नाही नाही नाही, आय कांट अलाउ दिस। मिशन ताबडतोब अबॉर्ट करा, ताबडतोब सगळं थांबवा आणि आपापल्या घरी निघून जा। सर प्लीज असं काही करू नका। आपलं काम हा आपल्या आयुष्याचा भाग असायला हवा, संपूर्ण आयुष्य नको। तुम्हाला कल्पना तरी आहे का तुम्ही काय करताय? संपूर्ण आयुष्याशी खेळताय आपल्याच। आपण मिशन गृहप्रवेश सुरू केलं कारण मला वाटलं होतं हे कमी काळात संपेल आणि ते फक्त 2 कुटुंबांपुरतंच मर्यादित राहील, म्हणून आपण तुमचं फेक कोर्ट मॅरेज केलं होतं। पण आता विधिवत लग्न करताय तुम्ही। विधिवत लग्न केलं ना ते संपूर्ण जगभर होईल। MNN चॅनलचे मालक आहेत ते, एवढी साधी गोष्ट कळत नाहीये तुम्हाला? आणि तुम्ही जर खरंच लग्न केलं तर त्याचे पुढे जाऊन काय परिणाम होतील याची कल्पना तरी आहे का? ज्या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलोय ना त्या संस्कृतीची पाळंमुळं आपल्या जमिनीमध्ये घट्ट रुतलेली आहेत। इथे लग्न म्हणजे एका जन्माचं नाही तर 7 जन्माचं नातं मानलं जातं। त्याला एक भावनिक अर्थ आहे, समाज मान्यता आहे। या मिशनमध्ये जर पुढे सरकायचं असेल तर आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधून काढू। त्यासाठी तुम्हाला तुमचं वैयक्तिक आयुष्य पणाला लावण्याची गरज नाही। सर, आपण जेव्हा डिपार्टमेंटमध्ये ड्युटीसाठी शपथ घेतली तेव्हाच आपण आपलं पूर्ण आयुष्य ड्युटीसाठी अर्पण केलेलं आहे। इतक्या पुढे आलोय सर, प्लीज आता मागे जायला सांगू नका। प्लीज सर, असा हातातोंडाशी आलेला घास प्लीज काढून घेऊ नका। तुम्हाला कळत नाहीये का? भावनेच्या भरामध्ये निर्णय घेऊ नका। जरा फ्युचरचा विचार करा तुमच्या। हे मिशन संपल्यानंतर तुम्ही आयुष्यभर नवरा बायको म्हणून राहू शकणार आहात? मिशन संपल्यानंतर डिवोर्स घ्यावा लागेल तुम्हाला। तारिणी, आपण कितीही पुरोगामी असलो ना तरी डिवोर्स हा अजूनही समाजामध्ये एक टॅबू समजला जातो। डिवोर्सी मुलीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाहीये। हा तुझ्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे तारिणी। नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल सर, आपल्या देशासाठी दुसऱ्या देशात जाताना त्यांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबाचा विचार केलाच असेल ना सर? शांत 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 शांत। स्वप्न पडलं का कसलं? अगं, मी तुलाच उठवायला आले होते। लवकर उठ आणि आवरून घे। आज रंगपंचमी आहे ना, रंग खेळायचा आहे ना। मस्त थंडाई केलीये, खांडेकर पण येणार आहेत, मज्जा करूया। चल अटक। तारिणी, काल तुझं आणि केदारचं काय बोलणं झालं? नाही म्हणजे लग्नाबद्दल काही ठरवलं की नाही? सुमी, अगं म्हणजे चर्चा विचार वगैरे काही करताय ना? लगेच उत्तर देऊ नकोस ग, पण लवकरात लवकर विचार करा लग्नाचा। सुमी अगं पण काय 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 नाही, मी आवरून घेते आणि मग बोलू आपण या विषयावर। बर, आटप। काय सांगायचंय तुला? युवी, हीच ती मुवमेंट। आता हे दोघं सगळ्यांसमोर कबूल करतील की त्यांचं हे लग्न आहे ना ते खोटं आहे। थांब, हो, आजवर आम्ही तुमच्यापासून खूप गोष्टी लपवल्या। काय लपवलंय? आमच्या लग्नाबद्दल। केदार प्लीज, जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे बोल, प्लीज कोड्यात बोलू नकोस। हा, ते ऍक्च्युली मी सांगते, खरं तर आम्हाला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची, कारण आम्ही तुम्हाला न सांगता लग्न केलं, तुमच्यापासून ते लपवून ठेवलं, तुम्हाला कोणालाच विश्वासातही नाही घेतलं। आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन तुमची परवानगी घ्यायला हवी होती। आम्ही तुम्हाला आमच्या आनंदातही सामील करून नाही घेतलं, त्यासाठी
आम्हाला तुमची माफी मागायची. तारिणी, अगं आम्ही या गोष्टीबद्दल तुम्हाला केव्हाच माफ केलंय, मग पुन्हा हा विषय आला कुठून? बरोबर आहे तुझं सुमी. तुम्ही आम्हाला माफ केलंय या सगळ्यासाठी. पण अगं काहीही झालं तरी सतत आमच्या लग्नाचा विषय निघतोच ना. आणि तुमच्या सगळ्यांच्याच मनात आमचं लग्न पाहण्याची इच्छा अजूनही आहे, हो की नाही? त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतलाय. वेगळं होण्याचा ना? आरती, आधी ती काय सांगते ते ऐकून तरी घे. ताई, खरं तर मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. तुमच्यामुळे आम्हाला आमची चूक सुधारण्याची संधी मिळाली आणि तुमच्यामुळे देवा ब्राह्मणाच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने लग्न करण्याची संधी मिळते. थँक्यू ताई. म्हणजे तुम्ही पुन्हा लग्न करायला तयार आहात? हो बाबा, आतापर्यंत तुम्ही तारिणीची जेवढी काळजी घेत आलात ना, तशीच काळजी घेण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सुमी आजी, जशी तू तारिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, तसा मी नेहमी उभा राहणार आणि तिची साथ कधीच नाही सोडणार. तू नेहमी म्हणतेस ना की कितीही अडथळे आले तरी क्लायमॅक्स मध्ये हिरो आणि हिरोईनचं लग्न होतच. तर मग आज हा हिरो त्याच्या हिरोईनचा हात मागायला आलाय. तारिणीचा हात माझ्या हातात देऊन आमच्या लग्नाला आशीर्वाद देशील? देशील काय? दिला.